पाण्यातली स्पेशल रेसिपी म्हणजेच गुळाचे खमंग खुसखुशीत लाडू। तुम्ही बघू शकता, मी सोजी काढली होती 1 किलोची आणि मग त्याचे हे लाडू बनवलेले आहेत। तुम्हाला हे बघू शकता, सुजी घेतली 1 किलो आणि अर्धा किलो जे आहे ना ते बेसन पीठ घेतलं, बघू शकता तुम्ही। आणि मग काय केलं, 1 चमचा आपलं मीठ टाकलं खायचं। पूर्णपणे छानसं त्याला काय केलं, एकजीव करून घ्यायचं। छानसं मिक्स झालं पाहिजे, म्हणजे काय होतं, आपलं प्रमाण जे आहे ना ते एकत्रित पूर्णपणे होऊन आपले लाडू जे आहेत ते खुसखुशीत होतात। बघू शकता तुम्ही, पूर्ण छान पैकी त्याला असं पूर्ण एकत्रित झालं पाहिजे, वेगवेगळं मिक्सचर नाही झालं पाहिजे। त्यामुळे काय करायचं, हळूवारपणे त्याला हे करायचं आणि अर्ध फुलपात्र आपण खायचं तेल आहे ना ते त्यामध्ये टाकून घ्यायचं। ते पण छानसं प्रत्येक ह्याला कणाकणाला लागलं पाहिजे आणि छानसं त्याला पण मळून घ्यायचं। बघू शकता तुम्ही, पीठ छानसं आपलं तयार होत आहे। तुम्ही जर अशा ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स फॉलो केल्या ना तर तुमचे लाडू पण खूप छान होतील। अशाच प्रकारे मग थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि घट्टसर आपला जो गोळा आहे ना तो मळून घ्यायचा। पाणी एकदम टाकायचं नाही, हळूहळू पाणी टाकायचं आणि छानसा आपला घट्टसर गोळा आहे ना तो छानसा मळून घ्यायचा। बघू शकता तुम्ही, हळूहळू आपला गोळा जो आहे तो तयार होत आहे मंडळी। छानसा बघा तुम्ही, गोळा जो आहे तो आपला रेडी झालेला आहे। एक आणि मग काय करायचं, 15-20 मिनिटं ना त्याला तसाच ठेवायचा, म्हणजे कसं एकजीव होण्याचं त्याला हे होतं। पूर्ण छान आपला गोळा तयार आहे, बघू शकता तुम्ही। 15-20 मिनिटं झाकून ठेवायचं बाजूला। नंतर करायला घ्यायचे लाडू। मग घेतला छोटंसं पीठ घ्यायचं, बघू शकता आधी मऊसर झालेलं आहे का ते बघायचं हाताने। मग छोटा गोळा घेतला आणि लाडू वळायला घेतले। मग लाडू आपलं समप्रमाणामध्ये लांब नळी अशी वाळून घ्यायची, डबल करायची कांडी त्याची आणि अशा प्रकारे लाडू आहे ना तो वळून घ्यायचा। बघू शकता तुम्ही लाडूचा आकार कसा झालेला आहे छानसा। तुम्हाला तुमच्या प्रकारे बघा, पण आमच्या मराठवाड्यामध्ये अशीच पद्धत आहे। छानसे सर्व लाडू आहेत ते वळून घेतले आहेत, बघू शकता तुम्ही। एवढे लाडू आमचे वळून झाले आहेत आणि खूप लवकर होतं ही रेसिपी मंडळी। तुम्ही ट्राय करून नक्की बघा, कमेंट मध्ये सांगा नक्की तुम्हाला कशी वाटली ती। आणि मग चुलीवर तेल ठेवलं होतं गरम करायला छानसं। मग काय केलं, तेलामध्ये लाडू टाकले हळूहळू आणि तळून घ्यायला सुरुवात केली। मग काय करायचं, टाकल्या टाकल्या त्याला हलवायचं नाही, एक एक लाडू तो खाली वरती करायचा, कारण लाडू मोडण्याची शक्यता असते। त्यामुळं मग एक एक लाडू तो खाली वरती करून घ्यायचा। बघू शकता तुम्ही, जास्त पण जाळ नाही लावलेला, कारण लाडू करपतो मग नंतर। बघू शकता छानसे आपले लाडू जे आहेत ते मस्त खुसखुशीत होण्यास तयार होत आहेत। मग काय केलं होतं, गूळ जो आहे ना तो बारीक करून घेतला होता। वरतून काय करायचा, गूळ बारीक केलेला टाकून घ्यायचा आणि लगेच हलवून घ्यायचा। मग गूळ आपला छानसा काय करतो, तेलामध्ये मस्तपैकी फ्राय होतो आणि मग प्रत्येक लाडूला आपला गूळ जो आहे तो चिकटतो। बघू शकता तुम्ही, गूळ आपला कशा प्रकारे प्रत्येक असा हलवून घेतल्यामुळे प्रत्येक लाडूला वेगवेगळ्या प्रमाणे चिकटतो गूळ आपला। बघू शकता तुम्ही, किती छान दिसत आहेत लाडू आपले। वळीव लाडू म्हणतात त्याला मंडळी, तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि कशी वाटली रेसिपी ते पण सांगा। बघू शकता तुम्ही, किती छान दिसत आहेत लाडू, खायला तर एकदम भन्नाटच लागते मंडळी। आम्हाला तर ही खूप रेसिपी आवडते, आम्ही नेहमी बनवत असतो हे गुळाचे वळीव लाडू। बघू शकता तुम्ही, गुळ आपला छानसा वरी पण आलेला आहे तळून। लाडू आपले तयार झालेले आहेत मंडळी, बघू शकता। मग काढून घ्यायचे लाडू आपले, बघू शकता, आणि मग ताटामध्ये टाकून घ्यायचे। मग राहिलेला गुळ जो आहे ना तो परत झाऱ्यामध्ये घ्यायचा आणि त्यावरती गुळावर लावून घ्यायचा। धन्यवाद मंडळी, थँक्यू। कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट मध्ये सांगा। थँक्यू, बाय बाय।